ठरलं तर मग मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. तर आता सचिनचं भयवाहक रूप त्याच्या आईवडिलांच्या समोरसुद्धा येणार आणि त्याच्या आईवडिलांनासुद्धा आपला मुलगा किती नालायक आहे याची पावती मिळणार. आता नेमकं सचिनने असं काय केलं आणि कसं आता सचिनचं सगळं खरं सत्य त्याच्या आईवडिलांसमोर आलं, सगळं आपल्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत पाहूया. तर सध्या इथे सचिन जो आहे तो त्याच्या आईवडिलांकडे आलेला आहे आणि आईवडिलांना त्याने सांगितलं आहे की अस्मिता कशी त्याला सतवते. त्याचा कॅनडातला जॉब त्याने अस्मितासाठी सोडला आणि तो इकडे आला त्याच्या बायकोसाठी, मुलासाठी. पण आता मात्र त्याच्या बायकोलाच काही फरक पडत नाही आहे. त्याचे बँक अकाउंट फ्रीज झालेत आणि त्यामुळे त्याच्याकडे पैसे नाही आहेत आणि आता अस्मिता त्याला ह्या सर्व कंडिशनमध्ये डिवोर्स देते. ह्या सर्व गोष्टी ऐकल्यावर सचिनचे आईवडील जरा हळहळतात. तर आता इकडे सचिन हा मनामध्ये म्हणत असतो की बाबा म्हणालेत की ते मरतील तेव्हा मला हे घर मिळेल, त्यांच्या सेविंग्स, त्यांची प्रॉपर्टी मिळेल. पण मग जोपर्यंत हे मरत नाही तोपर्यंत मी काय वाट बघत बसू? नाही, मी वाट नाही बघू शकत एवढी. तर त्याचे आईवडील विचारतात, काय रे, कसला एवढा विचार करतोयस तू? त्यावर सचिन म्हणत असतो, काही नाही आई, काही नाही बाबा म्हणजे खरं तर मी तुम्हाला असं बोलायला नको. खरं तर मी तुमचा मुलगा आहे. आता तुमच्या म्हातारपणात मी तुम्हाला द्यायला हवं तर ब्लड मीच तुमच्याकडे मागतोय. तुमच्याकडे पैसे मागताना मलासुद्धा खूप लाज वाटते, पण मी काय करू? माझ्या बायकोने माझ्यावरती वेळच अशी आणली आहे की मला तुमच्याकडनं पैसे मागावे लागत आहेत. बाबा ऐका ना, मी काय म्हणतो, तुम्ही एक काम करा, तुम्ही तुमची जी प्रॉपर्टी आहे, तुमचं हे घर, परत तुमच्या सेविंग्स सगळ्या काही माझ्या नावावरती ट्रान्सफर करा ना. त्याबरोबर त्याचे वडील म्हणतात, काय? त्याबरोबर सचिन म्हणतो, हो म्हणजे अगदी काही वेळेपुरती हो, फक्त म्हणजे एकदा का माझं काम झालं की नाही, माझे कॅनडामधले फ्रीज असलेले अकाउंट ओपन झाले ना की मग मी तुमचे सगळे पैसे तुम्हाला परत करेन. पण जोपर्यंत माझ्याकडे पैसा नाही आहे तोपर्यंत मला अस्मिता एक्सेप्ट करणार नाही. जेव्हा तिला कळेल की माझ्याकडे पैसा आहे तेव्हाच ती मला एक्सेप्ट करेल. आणि जरी तिने मला स्वीकारलं नाही तरीसुद्धा कोर्ट कचेरी केस या सगळ्यासाठी कितीतरी पैसा लागणार आहे. तुम्हाला तर माहिती आहे त्या अस्मिताचा भाऊ तो अर्जुन केवढा मोठा वकील आहे. अहो पनवेलमधला नामवंत वकील आहे तो. एकही केस न हरल्याचा रेकॉर्ड आहे त्याचा. म्हणजे अर्थात तो आता मला अडकवण्यासाठी काही करणार. त्यामुळे मलासुद्धा चांगला ठोस ठाम वकील आणला पाहिजे ना त्याच्या विरोधात उभा करायला. त्यावर त्याचे वडील म्हणतात, अरे हे बघ सचिन, तुला जे काही पैसे लागतील ते पैसे द्यायला मी काही नाही म्हणत नाही आहे, पण म्हणून त्यासाठी माझी प्रॉपर्टी तुझ्या नावावर करायला हवी अशीही काही गरज नाही आहे. हे बघ मी काय म्हणतोय ते एकदा शांतपणे व्यवस्थित ऐकून घे, लक्षात घे. तुला जितके पैसे हवेत ना, तितके पैसे द्यायला मी तयार आहे. तुला जेव्हा पैसे लागणार असतील ना तेव्हा तू माझ्याकडे पैसे माग. तसंही स्वतःच्या जन्मदात्या आईबाबांकडे पैसे मागायला कसली आली आहे हरकत? आणि तुला लाज वगैरे वाटून घेण्याची सुद्धा काहीही गरज नाही आहे. सचिन, अरे एवढी वर्ष तूच तर आम्हाला पैसे पाठवत होतास ना अमेरिकेवरनं, कॅनडावरनं. मग आता जेव्हा तुझ्याकडे पैसे नाही आहेत तर मग तुला कसलं टेन्शन? आणि तसंही आत्ता तुझा जॉब सुटला आहे, पण पुन्हा तुला जॉब मिळेलच की. मग पुन्हा सगळं आपलं पूर्वीसारखं व्यवस्थित नॉर्मल होईल. हां, तोपर्यंत तू अजिबातच काळजी करू नकोस. तोपर्यंत तुला हवे तेवढे पैसे तू आमच्याकडनं घे, आम्ही देऊ की तुला पैसे. अरे शेवटी मुलगा आहेस तू आमचा, असं बाबा म्हणतात. तशी मग आता आईसुद्धा म्हणते की हो त्यांचं अगदीच बरोबर आहे सचिन. सचिन म्हणतो, आई बाबा अहो असं काय करताय? तुमच्याकडनं सारखे पैसे मागायचे म्हटलं तर मलासुद्धा लाजल्यासारखंच वाटेल ना, म्हणून म्हणतो मी. आणि तसंही मी तर इथे आता कायमस्वरूपी तुमच्या जवळच तर राहायला आलो आहे. मग तुमची प्रॉपर्टी माझ्या नावावर असली काय, तुमच्या नावावर असली काय, फरक पडतो कुठे? आपण तर एकच आहोत ना आई बाबा. त्यावर मग आई बाबा म्हणतात, अरे हो तेच म्हणतोय आम्हीसुद्धा, आपण एकच आहोत की. आणि हे प्रॉपर्टी वगैरे नावावर करायला पैसे जातात रे खूप, म्हणून म्हणतो. त्याबरोबर आता इकडे सचिन विचार करतो की यांना प्रेमाने समजावून ही लोकं काही माझं ऐकत नाही आहेत. आता यांना माझं खरं रूप दाखवावं लागेल, मला माझं ब्रह्मास्त्र बाहेर काढावं लागेल. मग आता सचिन आईवडिलांना म्हणतो, ठीक आहे आई, ठीक आहे बाबा, तुम्ही म्हणाल तसंही मी काय तुमचा मुलगा आहे. तुमच्याकडनं पैसे मागायला मला काही हरकत नाही. बरं चला, आता खूप दिवसांच्या नंतर मी इकडे परत आलो. आता इकडे तुमच्याजवळ आलो आहे तर मस्तपैकी तुमच्यासाठी माझ्या हातची
छान मस्त कॅनडाची एक फेमस रेसिपी बनवतो. आईवडील म्हणतात, अरे नको कशाला. सचिन म्हणतो, प्लीज आई बाबा, जेव्हा जेव्हा मला खूप जास्त रेस्टलेस फील होतं ना, मी स्वयंपाक करतो आणि मग मला बरं वाटतं. मग आई बाबा, ठीक आहे बाबा, तुला जे करायचं आहे ते तू कर असं म्हणतात. सचिन आता किचनमध्ये जातो आणि खरोखर तो कॅनडाची एक फेमस रेसिपी बनवतो आणि आता त्या जेवणामध्ये तो झोपेचं औषध टाकतो. आईवडील आता सचिनच्या हातचं जेवण सचिनबरोबर मिळून पोटभर जेवतात. आईवडील सचिनला म्हणत असतात, खरंच सचिन, हे बघ बाळा, तू काळजी करू नकोस, हवं तर आम्ही अस्मिताशी बोलतो, तिला समजावतो. त्यावर सचिन म्हणतो, आता तशी वेळच येणार नाही आहे. त्यावर आई बाबा म्हणतात, म्हणजे? त्यावर सचिन म्हणतो, तुम्ही तिला समजावून सांगावं अशी आता वेळच उरली नाही आहे असं मला म्हणायचं होतं. बाबा, तिने सर्व लिमिट्स क्रॉस केलेले आहेत, जाऊ देत ना, तुम्ही कशाला उगाच तिचा एवढा विचार करताय, तुम्ही बसा निवांत आरामात. आता आईवडील बसतात. बघता बघता आता त्यांचे डोळे पेंगायला लागतात. त्याबरोबर सचिन म्हणत असतो, चला आता माझा प्लॅन वर्क व्हायला सुरुवात झाली आहे, आता पुढची तयारी केली पाहिजे. मग आता जेव्हा आईवडील पूर्णपणे गाढ झोपतात, सचिन त्या झोपलेल्या आईवडिलांना आता कसंबसं उचलतो, उठवतो आणि त्यांच्या बेडरूममध्ये घेऊन जातो आणि तिथे असलेल्या खुर्च्यांवर त्यांना बांधून ठेवतो. त्यानंतर तो म्हणत असतो, आता मला सह्या कशा देत नाही आणि प्रॉपर्टी माझ्या नावावर कशी करत नाही ते मी सुद्धा जरा बघतोच. त्यानंतर आईवडील जागे होतात. आता सचिन त्यांच्यासमोर उभा असतो. ते दोघंही सचिनला म्हणतात, सचिन अरे काय आहे सगळं? सचिन म्हणतो, आई बाबा खरंच सॉरी, आय एम रिअली व्हेरी सॉरी. खरं तर ना मला हे सगळं करण्यामध्ये काहीही रस नव्हता, खरंच काही रस नव्हता. तुमच्याबरोबर गोड गोड बोलूनच तर मला सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर फिरवायची होती, पण नाही, तुम्ही माझं गोड बोलून ऐकतच नव्हतात. मग मी काय करणार? मग माझ्याजवळ हे सगळं करण्यावाचून दुसरा कुठलाही पर्याय उरला नाही, म्हणून खरं तर मी हे सगळं केलं आहे. बरं, ते सगळं सोडा, आता माझ्या नावावर प्रॉपर्टी करा, म्हणजे सर्व काही मोकळं होईल. त्यावर आता सचिनला त्याची आई म्हणते, सचिन अरे तू इतक्या खालच्या थराला जाऊन वागशील का? पैशांसाठी तू तुझ्या आईवडिलांना असं डांबून ठेवशील का? आणि तसंही आम्ही काही तुला पैसे द्यायला नाही म्हटलेलं नाही आहे, आम्ही तुला पैसे देऊ असंच म्हटलं आहे, पण तू आम्हाला बांधायची वगैरे काहीही गरज नव्हती. सोड पहिले आम्हाला, सोड. लाज वाटत नाही तुला स्वतःच्या जन्म दिलेल्या आईवडिलांना हे असं डांबून ठेवायला? खरंच तुझ्यासारखा मुलगा माझा आहे हे बघूनच मला खूप वाईट वाटतं आहे आज. त्याबरोबर सचिन म्हणतो, ए आई बास ग, उगाच मेलोड्रामा करू नकोस. आई म्हणते, म्हणजे तुला आता मी जे काही बोलते ते सगळं खोटं वाटतंय? तो सगळा ड्रामा वाटतोय का? त्यावर सचिन म्हणतो, अगं वाटतंय म्हणजे तू करतेसच ड्रामा. एका बाजूला ती रडकी अस्मिता आणि एका बाजूला तू. खरंच तुम्हा बायकांना रडण्याशिवाय ना दुसरं काही येतच नाही. असो, हे बघा बाबा, मला आईबरोबर बोलून माझा वेळ वाया घालवायचा नाही आहे. तसंही ती इमोशनली फुल आहे, पण तुम्ही मात्र हुशार आहात असं मला आजपर्यंत वाटत आलं आहे. तुम्हाला जर तुमचा जीव प्रिय असेल, आईचा जीव प्रिय असेल, तर गुपचूपपणे सह्या करून टाका. मी सांगेन त्या पेपर्सवरती सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर झाली की त्यानंतर मग मी तुम्हाला इकडनं सोडून देईन. मग तुम्हाला काय करायचं आहे, कुठे जायचं आहे ते तुम्ही ठरवा, कारण हे घर पण मी माझ्याच नावावर करून घेणार आहे ना. त्यावर बाबा म्हणत असतात, हे बघ सचिन म्हणतो, बाबा बोलण्याआधी एकदा प्लीज पूर्ण विचार करून बोला. नाही, कारण काय आहे, तुमचे काही शब्दसुद्धा तुमचा श्वास थांबवायला पुरेसे आहेत ना, म्हणून म्हणतो. त्यावर मग आता बाबांना वाटतं की याच्याशी बोलून काही उपयोग नाही आहे. बाबा गप्प राहतात. सचिन म्हणतो, अहो बाबा बोला, गप्प बसू नका. असे तुम्ही गप्प बसलात तर कसं बरं चालेल? त्याबरोबर मग सचिनचे वडील म्हणायला लागतात, सचिन ठीक आहे, तुला माझी प्रॉपर्टी हवी आहे ना, मी तुझ्या नावे सगळी प्रॉपर्टी करून द्यायला तयार आहे. तुला काय पाहिजे ते कर, तुला कुठल्या कागदांवर सह्या हव्यात त्याही मी द्यायला तयार आहे, फक्त आम्हाला सोड. सचिन म्हणतो, शाबास, आता कसं अगदी हुशार माणसासारखं बोललात, काळजी करू नका. हां बाबा, मी आत्ता ताबडतोब वकिलाकडे जातो आणि वकिलाकडनं पेपर्स बनवून आणतो. तोपर्यंत तुम्ही इथेच बांधलेले बसा आणि आरडाओरडा करायला जाऊ नका, कारण आपल्या आजूबाजूला कोणीही राहत नाही, त्यामुळे तुमच्या मदतीला कोणी येणारच नाही आहे. एवढं बोलून सचिन आता तिकडनं घराच्या बाहेर जातो आणि घराला कुलूप लावून निघून जातो. त्याबरोबर मग आता इकडे अस्मिता ही घरामध्ये बसलेली असते आणि अर्जुनने आता तिच्या आणि सचिनच्या डिवोर्सचे पेपर फाईल करून आणलेले असतात. अस्मिता विचार करते, आता तसंही मला त्या घराबरोबर काहीही संबंध ठेवायचेच नाही आहेत, तर मग माझं सामान वगैरे जे तिकडे आहे ते सगळंसुद्धा मला आता इकडे परत आणायला हवं. उगाच आता तिकडे काहीही ठेवण्याला काहीच अर्थ नाही आहे. उगाच कशाला माझ्यामुळे त्या घरात अडचण
माझ्या वस्तू मला परत आणायला हव्या. म्हणून मग या विचाराने अस्मिता ही सासरी जायला निघते. घरात सगळेच जण तिला म्हणत असतात की नको जाऊ दे, जे तिकडे आहे ते तिकडे तसंच राहू दे. अस्मिता म्हणते नाही, मला माझ्या वस्तुमानकांवर सुद्धा त्या सचिनची सावली नको आहे. त्याची सावली माझ्या कुठल्याच वस्तूवर नको, म्हणून मी जाऊन त्या वस्तू घेऊन येते. आणि जर मी तिकडे गेले नाही तर माझ्या सासू सासऱ्यांना वाटेल की खोट माझ्यात होती म्हणून मी आले नाही. माझे सासू सासरे चांगले आहेत, कमीत कमी एकदा तरी मला तिकडनं जाऊन यायला हवं. सायलीला अस्मिताचं म्हणणं पटतं. सायली म्हणते जा अस्मिताताई तुम्ही, मी आहे ना, कोणी तुम्हाला काही विचारणार नाही किंवा बोलणार नाही. त्यानंतर मग अस्मिता ही आता तिच्या सासरी जाते. आता ती तिकडे जेव्हा जाते तेव्हा घराला कुलूप असतं. आता अस्मिताकडे एक्स्ट्रा चावी नेहमीच असत असते. अस्मिता विचार करते मे बी आई बाबा मंदिरात वगैरे गेले असतील. असो, तसंही बरंच झालं, मला तर फक्त माझं सामान घेऊन ताबडतोब इकडनं निघायचंच होतं. मग अस्मिता घराचा दरवाजा उघडते आणि आता ती घरामध्ये तिच्या खोलीत जाते. आता अस्मिता घरात आलेली आहे याची चाहूल आईबाबांना लागते. घरात कोणीतरी आहे हे त्यांना जाणवतं. मग ते दोघंही जीवांच्या आकांताने ओरडून ओरडून हे सांगण्याचा प्रयत्न करत असतात की आम्हाला वाचवा, आम्ही इथे आहोत, आम्हाला वाचवा, आम्ही इथे आहोत. आता ते खुर्च्या आपटत असतात, पायाने प्रयत्न करत असतात खुणवण्याचा, बेडवरती पाय आपटत असतात. त्यावेळी आता अस्मिता ही तिची बॅग भरत असताना तिला काहीतरी वाजतंय हे जाणवतं. ती बाहेर येऊन हॉलमध्ये बघते तर हॉलमधून आवाज येत नसतो, तर आवाज हा बेडरूममधून येत असतो आईबाबांच्या. अस्मिता जाऊन आईबाबांची बेडरूम उघडते तर तिथे तिला बांधलेले सचिनचे आईबाबा दिसतात. अस्मिता ताबडतोब त्यांना सोडवते आणि हे सर्व काय आहे, हे कुणी केलं आणि का असं विचारते. त्याबरोबर आता आईबाबा सांगतात हे सगळं सचिनने केलं. आता हे ऐकून अस्मिता म्हणते काय, सचिनने? पैशांसाठी तो इतक्या खालच्या थराला वागायला लागला का? त्याबरोबर आता सचिनची आई म्हणते अगं तू का माझ्या मुलाला नावं ठेवतेस? अस्मिता, हे सगळं तुझ्यामुळे झालं. तुझ्यामुळेच तर माझा मुलगा हा असा विचित्र वागायला लागला ना. तुझ्यामुळे कदाचित त्याला वेळही लागेल की काय अशीच आता मला भीती वाटत असते. तुला काहीच वाटलं नाही का गं? माझा मुलगा एवढा कॅनडावरून तुझ्यासाठी, तुमच्या बाळासाठी जॉब सोडून आला आणि त्याच्या अकाउंटचा थोडाफार प्रॉब्लेम काय झाला आहे, थोडेफार पैसे तो तुला देऊ काही शकत नाही आहे, तर तू ताबडतोब त्याला म्हणालीस की मला डिवोर्स हवा आहे म्हणून. अस्मिता, तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती आम्हाला. आम्ही तुला कायम आमच्या मुलीसारखं समजलं. तू सतत माहेरी राहायचीस तरी कधी तुला टोकलं नाही. त्यावर अस्मिता म्हणते बाप रे, म्हणजे सचिनने तुम्हाला असं सांगितलं का की मी सचिनकडे डिवोर्स मागते? पण त्याआधी त्याने काय रंग उधळले हे मात्र मला वाटतं तुम्हाला त्याने सांगितलेलंच नाही. असो, हरकत नाही, मी सांगते ना तुम्हाला तुमच्या मुलाचे गुण. आणि मग आता अस्मिता सांगायला लागते की सचिन लग्न झालेलं असताना, एक मूल झालेलं असताना एका दुसऱ्याच मुलीबरोबर फिरत होता. आणि दुसरी तिसरी कोणी ती मुलगी नाही आहे. आश्रम केसमध्ये अर्जुनने ज्या मुलीला खुनी ठरवलं होतं ना, त्याच मुलीबरोबर तो फिरत होता. ती मुलगी खोटारडी तुरुंगातनं कशी बाहेर पडली आहे हे देवालाच माहिती, आणि तो तिच्याबरोबर फिरतो. मी त्याला सुधारण्यासाठी एक संधी दिली, पण तरीही तो सुधारला नाही. उलट माझ्यावरती आणि चैतन्यावरती त्याने नको ते आरोप केले. मग आई बाबा, आता तुम्हीच सांगा मी काय करायला हवं होतं? आता अस्मिताने हे सगळं बोलल्यावर सचिनच्या आईवडिलांना खूप मोठं आश्चर्य वाटतं. तर दुसऱ्या बाजूला इकडे सायली आणि अर्जुन रात्रीचे त्यांच्या रूममध्ये बसलेले असतात. अर्जुन म्हणत असतो अस्मिताताईंनी घेतलेला निर्णय चांगला आहे नाही. तर दुसऱ्या बाजूला इकडे अस्मिता ही खूप मोठ्या धक्क्यातच असते. तिला वाटतं की बापरे, सचिन किती खोटारडा माणूस आहे. तर इकडे आता सायली अर्जुनला सांगत असते की मला तुमच्याबरोबर थोडंसं बोलायचं आहे. आता अर्जुनला वाटत असतं की सायलीला अस्मिताबद्दलच बोलायचं आहे. अर्जुन हा आता सायलीला बोलत असतो की बोल. तेव्हा मग आता सायली अर्जुनला सांगत असते की ती गर्वदर आहे. आता ही गोष्ट ऐकून अर्जुनला अगदी म्हणजे 2 मिनिटांपुरता आनंद होतो खरा, पण आता सायलीला वाटतं की चला म्हणजे यांच्या मनात काहीच अडी नाही आहे. तर अर्जुन हा पुढच्या क्षणी काळजीत म्हणजे पूर्णपणे वाहून जातो. सायली अर्जुनला म्हणते अहो काय झालं, आता तर तुम्ही खुश होतात. त्यावर अर्जुन म्हणत असतो बायको, खुश होणं आणि विचार करणं ह्या दोन्ही गोष्टी वेगळ्या वेगळ्या आहेत. सायली म्हणते म्हणजे मला कळलं नाही. त्यावर अर्जुन म्हणत असतो हे बघ, मी तुला आधीच सांगितलं होतं की मला ह्या सर्व गोष्टींसाठी आपण वेळ घ्यायला हवा असं वाटतं. मी तयार नाही आहे ह्या सर्व गोष्टींसाठी. आता अस्मिताताईचं बघतीयस ना तू. त्याबरोबर मग मात्र आता इकडे सायलीला हे ऐकून जरा वाईटच वाटतं, पण आता ती विचार करते की यांच्याशी आत्ता मी बोलून काहीच उपयोग होणार नाही आहे. हे काही माझं ऐकून घेण्याच्या मनस्थितीत आहेत असं मला वाटत नाही. त्याच्याबरोबर आई बोलल्या तरच हे ऐकून घेतील किंवा समजून घेण्याचा किमान प्रयत्न तरी करतील.
मग आता सायली ठरवते की उद्या सकाळी मी कल्पनाबरोबरच बोलेन. मग ती अर्जुनला म्हणते ठीक आहे, आपण आत्ता झोपूया, सकाळी आपण बोलू. सध्या आपण काहीही बोललो तरी शेवटी निकाल शून्यच येईल. त्याबरोबर अर्जुन म्हणतो ठीक आहे, गुड नाईट. तसंही उद्या लवकर कोर्टात जायचं आहे. अस्मिताईची केस. त्यावर सायली म्हणते पुरे झालं. काम काम काम, सतत किती बोलणार आहात कामाबद्दल, झोपून घ्या. त्यानंतर दोघं नवरा बायको झोपायला जातात. सायलीला काही रात्रभर झोप येतच नसते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सायली आता कल्पनाकडे येते. सायली कल्पनाला सांगत असते, आई मला म्हटलं होतं ना तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे म्हणून. कल्पना म्हणते, अगं हो, राहूनच गेलं की काल, बोल की. त्यावर मग सायली म्हणत असते, आई मला कल्पना म्हणते, अगं बोल ना सायली, काय बोलायचं आहे. मग सायली कल्पनाला स्पष्ट सांगते की मला दिवस गेलेत. आता ही गोष्ट ऐकून कल्पनालासुद्धा बरं वाटतं, आनंद होतो. कल्पना म्हणते, अगं मग त्यामध्ये हे असं तोत्रत बोलण्यासारखं काय आहे, उलट इतकी आनंदाची बातमी आहे. खरंच मी सांगू काय, मला किती भारी वाटतं आहे. मी ना सगळ्यांना सांगते आणि मग आता ती सगळ्यांना हाका मारणारच असते. इतक्यात सायली म्हणते, आई थांबा प्लीज, आधी कोणाला काहीच सांगू नका. कल्पना म्हणते, अगं पण का, घरातल्यांना सांगू शकतो. त्यावर सायली म्हणते, आई अहो एक खूप मोठी अडचण आहे. त्यावर कल्पना म्हणते, काय गं, तुझी तब्येत व्यवस्थित आहे ना. त्यावर सायली म्हणते, आई हो, तब्येतीचं काही नाही. त्यावर मग कल्पना विचारते, मग दुसरी काय अडचण आहे. सायली म्हणते, हे अहो तुम्हाला माहिती आहे ना यांना लहान मुलांची किती भीती वाटते ते. आणि आत्ता सध्या सचिन भाऊजींनी हे जे काही करून ठेवलं आहे, त्यानंतर बाबा म्हणाले होते ना की आईवडील होण्याचा निर्णय शांतपणे घेतला पाहिजे, विचारपूर्वक घेतला पाहिजे, नाहीतर हाल मुलांचे होतात. ते यांनी खूप जास्त मनावर घेतलं आहे. त्यामुळे यांना आता तरी आपल्याला मूल होऊच नये असं वाटतं. तुम्ही यांच्याशी बोला ना प्लीज, यांना समजावून सांगा आत्ताची परिस्थिती. आणि यांना हेही सांगा की प्रत्येक व्यक्ती ही सारखीच नसते, प्रत्येक व्यक्ती ही वेगळी वेगळी असते, प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो. मी यांना काल रात्री समजावण्याचा प्रयत्न केला, पण यांनी माझं काहीही ऐकून घेतलं नाही. आई मला खूप वाईट वाटतं. त्याबरोबर कल्पना म्हणत असते, सायली अगं इट्स ओके, ठीक आहे. अर्जुन हा प्रत्येक गोष्टीचा ना अगदी व्यवस्थित खोलवर विचार करतो. तू शांत हो, काय करायचं कसं बोलायचं त्याच्याशी ते मी बघते. त्यानंतर मग कल्पना ही अर्जुनकडे येते. अर्जुनला म्हणत असते की हे घे अर्जुन, मी तुझ्यासाठी कॉफी आणली. कॉफी घेताच अर्जुन म्हणतो, लव यू मॉम, यू आर अ बेस्ट मॉम इन द वर्ल्ड. त्याबरोबर ती म्हणते, अच्छा मी आहे बेस्ट मॉम इन द वर्ल्ड, पण तुझं काय, तू कधी बेस्ट फादर इन द वर्ल्ड होतोयस. त्याबरोबर अर्जुन म्हणतो, मॉम मध्येच काय. त्याबरोबर कल्पना म्हणत असते, मध्येच नाही, आता झाली की तुमच्या लग्नाला 3-4 वर्ष, आता घ्या तुम्ही पण मनावर. नाही म्हणजे प्रत्येक वेळी आईबाबांनीच सर्व गोष्टी तुम्हाला सांगायला हव्या, मगच तुम्ही सर्व गोष्टींचा विचार करणार, असं काही जरुरी नाही ना. त्यावर अर्जुन म्हणत असतो, मॉम हे बघ, सध्या तरी मला हे सगळं नको वाटते. आपण अस्मिताताईच्या बाळाचे किती हाल होत आहेत ते बघतोय ना. सचिनसारखा नालायक बाप त्याच्या नशिबी आला. त्याबरोबर मग कल्पना म्हणते, मग तुला काय वाटतं. हे बघ अर्जुन, तू जो विचार करतो आहेस ना तो सर्वस्वी चुकीचा आहे. अर्जुन म्हणतो, मॉम अगं. त्यावर कल्पना त्याला म्हणत असते, तुला ना प्रत्येक गोष्टीकडे एक वकील म्हणून बघण्याची सवय झाली, पण वकील म्हणून प्रॅक्टिकली प्रत्येक गोष्टीकडे बघताना तू त्या गोष्टीतले इमोशन्सच बाजूला काढतोस. अर्जुन अरे प्रत्येक माणूस वेगळा वेगळा असतो ना, प्रत्येक आईवडीलसुद्धा वेगळे वेगळे असतात. तुला भीती वाटते की तुम्ही कॅपेबल आहात की नाही, पण तू असा विचार का करत नाहीस की तुझ्यावरती आमचे संस्कार आहेत, तू आमचा मुलगा आहेस. आईवडील म्हणून कायमच आम्ही तुमच्या पाठीशी राहिलो आहे. आईवडील म्हणून कायमच आम्ही तुमची तिन्ही मुलांची सेम काळजी केली आहे, तुम्हाला सपोर्ट केला आहे. आणि सायली तर मधुभाऊंच्या छायेखाली वाढली. तिने तर घरात आल्यानंतर परक्या लोकांनाही अगदी आपलंसं करून घेतलं, म्हणजे तीसुद्धा स्वभावाने गुणांनी चांगली आहे. मग प्रश्न स्वभावाचा किंवा काळजी घेण्याचा किंवा गुणांचा येतच नाही. प्रश्न उरतो फायनान्शियल कंडिशनचा. तर फायनान्शियली आपण अगदी स्टेबल आहोत. आपण सोड, तुझे बाबा एवढे मोठे फार्मा कंपनीचे ओनर आहेत, तुझा भाऊ एवढा मोठा डॉक्टर आहे आणि तू एवढा मोठा वकील आहेस, तरीही ह्या सर्व गोष्टी बाजूला ठेव. पण तू एवढा मोठा उत्तम वकील आहेस, तू तुझ्या मुलांचं संगोपन अगदी उत्तम पद्धतीने करू शकतोस. त्यामुळे प्रश्न फायनान्सचाही नाही आहे, मग हरकत येते कुठे. अर्जुन प्रत्येक गोष्टीचा विचार प्रॅक्टिकली करताना इमोशन्सही त्यामध्ये ॲड करत जा. प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्टीकडे केसच्या नजरेने बघत जाऊ नकोस. फॅमिली आणि काम ह्या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत, सेपरेट आहेत, हे लक्षात ठेव. सध्या अस्मिता ही फक्त तुझी एक केस आहे, ती फक्त एक कंडिशन आहे, समजतंय.
उलट अस्मिताच्या बाबतीत जे घडतं आहे ना ते चांगलं घडतं आहे आणि बरोबर घडतं आहे. पण ते सगळं तू तुझ्या आयुष्याशी रिलेट करू नकोस. तुम्ही दोघंही नवरा बायको उत्तम नवरा बायको आहात, उत्तम मुलगा आणि सून आहात आणि तुम्ही उत्तम पेरेंट्ससुद्धा व्हाल ह्याची आम्हाला सगळ्यांना खात्री आहे. त्यामुळे प्लीज डोंट बी पॅनिक, स्वतःवरती कंट्रोल ठेव. त्याबरोबर मग अर्जुन कल्पनाचं सगळं बोलणं शांतपणे ऐकतो. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.